राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। जे महंतांची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, जे ज्ञानियांची विरक्ती, नैराश शोभा श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील शारदेचं स्तवन आपलं चाललेलं आहे आणि ही शारदेचं स्तवन करत असताना आपली वाणी कुठेतरी कुंठित होते पहा। आपल्या मनातले विचार कुठेतरी थांबतात, आपल्या मनातल्या विचारांची कुठेतरी दिशा बदलून जाते। जेव्हा आपल्याला आपल्या कार्याच्या पाठीमागे असणारं अधिष्ठान समजतं, ते अधिष्ठान एकदा कळलं ना की मग खऱ्या अर्थानं कार्य करण्याची आसक्ती कमी होते। निराशा नव्हे, नैराश्य नाही, नाहीतर उदासीनता नाही, पण समर्थांनी म्हटलं ना करुणाष्टकामध्ये, उदासीन हे वृत्तिजीवी धरावे। आम्ही कधी अर्थ लक्षात घेतो का याचा? साधूचं वर्णन समर्थांनी केलंय पहा। मगाशी विषय येऊन गेला की साधू कोणाला म्हणावं। जे साधायचं आहे ते काय साधायचं आहे? समाधान साधू जनाचे नियोगे, आणि ते जर मिळालं नाही तर, ते जर प्राप्त झालं नाही तर, साधू संग मिळालाच नाही तर, परी मागुते दुःख होते वियोगे। साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळोनी एकची जाहले, देहातीत वस्तू श्रीराम। पहा, साधून काय साधायचंय? साधून जे साधायचं आहे ते साधण्यासाठी समर्थांनी इथे शारदेचं स्तवन आपल्या समोर ठेवलं की शारदा कशी आहे, ती शारदा माता जी आहे, साधू हा साधूचा संग इतका सुंदर आपल्याला लाभावा। आणि हा साधू म्हटलं की आमच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची कल्पना आहे, वेगळ्या प्रकारच्या मनोवृत्ती आमच्या जाग्या होतात। बापरे, साधू म्हटलं की आमच्या मनामध्ये अशी एक वेगळ्या प्रकारची भीती, वेगळ्या प्रकारचं काहीतरी अस्तित्व, वेगळ्या प्रकारचं दर्शन आमच्या समोर उभं राहतं। अहो, जन्माला आलेला प्रत्येक माणूस, ती स्त्री असेल, तो पुरुष असेल, तो साधूच असतो। तुम्ही म्हणाल कशावरून बुवा? अहो, साधू तर असा असा असतो, त्यांनी भगवी वस्त्र परिधान केलेली असतात, माळा असतात, जटा असतात वाढवलेल्या, दाढी वाढवलेली असते, त्याला साधू म्हणायचं नाही। ते साधूचं एक अंग आहे फक्त, ते साधूचं फक्त एक दर्शन आहे, साधूचं फक्त एक ते छोटंसं स्वरूप आहे। पण सगळे साधू कशा रीतीने आहेत पहा। मला काहीतरी साधायचंय की नाही? तू इथे कशासाठी आलास? हे साध्य करण्यासाठी आलोय। मी नोकरी करतो, मला काय साधायचंय? मी काहीतरी साधण्यासाठी इथे आलोय ना। मग ते साधणारा तो साधकच, तो साधूच असतो। मग समर्थांनी वर्णन केलं की जे शारदेचं वर्णन आहे की जे महंतांची शांती, महंतांच्यामध्ये जे असणारं शांतिरूप, शांती ब्रह्म ज्याला म्हणतात, ते शांती ब्रह्म म्हणजे शारदा आहे, जी ईश्वराची खऱ्या अर्थानं अत्यंत जवळची असणारी शक्ती, निजशक्ती ज्याला म्हणतात, म्हणजे अत्यंत निकट असणारी, अत्यंत जवळ असणारी अशी जी शक्ती आहे ती शारदेची शक्ती आहे। ज्ञानी पुरुषांच्या मध्ये असणारी जी विरक्ती आहे,
ज्ञानी पुरुषांच्या मध्ये असणारं विरक्तीचं सामर्थ्य फार वेगळं असतं. विरक्ती याचा अर्थ असा आहे, आम्ही विरक्ती कशाला म्हणतो? आम्हाला अपयश आलं की आम्ही विरक्तीकडे जातो. आम्हाला आमच्या मनासारखी घटना घडली नाही की आम्हाला विरक्ती येते. ही विरक्ती याचा अर्थ काय आपण म्हणतो ना, काय आता विरक्त झालाय का, काय कशातून असं विरक्ती कशामुळे आलेली तुला? विरक्ती म्हणजे नैराश्यता नव्हे, विरक्ती म्हणजे उदासीनता नव्हे. विरक्ती याचा अर्थ असा आहे की या नाशिवंत पदार्थातून, नाशिवंत देहातून, या नाशिवंताच्या विचारातून बाहेर पडणं, ही खरी विरक्ती आहे. आणि ही विरक्ती आम्हाला खऱ्या अर्थानं ते शारदेचं दर्शन घडवत असते. शारदेचं स्वरूप आमच्यासमोर उभं राहत असतं ते विरक्तीच्या माध्यमातून. ही विरक्ती याचा अर्थ असा आहे की नाशिवंताचा त्याग करणं. जे दृश्य आहे ते सगळं नाशिवंत आहे. मी मिळवतो आहे, कमवतो आहे, ते सगळं नाशिवंत आहे. पण ते कमवल्याशिवाय, मिळवल्याशिवाय चालत नाही ना बुवा. पण ते नाशिवंत मिळवतो आहे याचं स्मरण तरी तू निदान ठेव अंतःकरणामध्ये. मी जे जमा करतो आहे हे सगळं संपणारं आहे, हे नाशिवंत आहे, हे याचा मला कधीही उपयोग होणार नाही. कारण मी जन्माला येताना अंगावरती कपडाही नव्हता आणि जातानाही माझ्या अंगावरती कपडा असत नाही. याचा अर्थ असा आहे की ती खरी विरक्ती. पण आम्हाला विरक्ती केव्हा येते? आम्ही जेव्हा स्मशानामध्ये जातो ना अंत्ययात्रेला, तिथे गेल्यानंतर खरी विरक्ती येते. अरे आयुष्यामध्ये काय मिळवायचं असतं, काय कमवायचं असतं, काय प्राप्त करायचं असतं, हे तिथून येताना सगळ्या गप्पा त्याच चाललेल्या असतात, जातानाही त्याच गप्पा असतात. पण एक दिवस झाला की दुसऱ्या दिवशी पुन्हा तो सगळा आपला मायारूपी नाशिवंत बाजारामध्ये पुन्हा रमून तो जात असतो. अशा नाशिवंतामध्ये, अशा मायारूपी बाजारामध्ये रमून जाऊ नका. आपल्याला खरा शाश्वत स्वरूपाचा आनंद घेण्यासाठी ही शारदेची चिंतनाची व्यवस्था समर्थांनी या ठिकाणी आपल्यासमोर करून दिली. आज आपण तेच शारदेचं चिंतन या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.